नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। विना परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला। लाखांदूर पोलिसांची कारवाई, 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सकाळच्या सुमारास अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द गावाजवळ लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू यांनी केली। या घटनेत वाहन चालक मालक ज्ञानेश्वर देवीदास दिगोरे वय 35 वर्षे राहणार इटान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रंगेहात पकडलेला ट्रॅक्टर लाखांदूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार सकाळच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी रमजान ईद अनुषंगाने गस्तीवर असताना विरली खुर्द गावाजवळ एक शेंद्री रंगाच्या स्वराज 843 XCM कंपनीचा MH36Z8625 क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीची विनापरवाना अवैध वाहतूक करताना रंगेहात मिळाला। त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ज्ञानेश्वर देवीदास दिगोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। लाखांदूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, लाल रंगाची विना क्रमांकाची 1,20,000 रुपये किमतीची ट्रॉली व 3,000 रुपये किमतीची अंदाजे एक ब्रॉस रेती असा एकूण 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत।